नमस्कार मित्रांनो, टी.आर.पीच्या शर्यतीत टिकण्यासाठी स्टार प्रवाह आणि झी मराठी वाहिनीवर सध्या नवनवीन मालिका पाहायला मिळत आहेत. या आठवड्याच्या टी.आर.पीनुसार रात्रीच्या मालिकांमध्ये स्टार प्रवाहने पुन्हा एकदा आपले वर्चस्व दाखवले आहे, तर तुलनेने झी मराठी वाहिनीच्या मालिकांचा टी.आर.पी या आठवड्यामध्ये कमी झाला आहे. या आठवड्यामध्ये स्टार प्रवाह वाहिनीच्या ओव्हरऑल चॅनल रेटिंगमध्ये 62.16 ची वाढ झाली आहे, तर झी मराठी वाहिनीच्या ओव्हरऑल चॅनल रेटिंगमध्ये 26.62 ची वाढ झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया स्टार प्रवाह आणि झी मराठी यांचा या आठवड्यामधील तुलनात्मक टी.आर.पी रिपोर्ट. सुरुवात करूया 6:30च्या टाइमने. 6:30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर लागणाऱ्या वचन दिले तू मला या मालिकेचा टी.आर.पी आहे 1.0, तर झी मराठी वाहिनीवर लागणाऱ्या शुभ श्रावणी या मालिकेचा टी.आर.पी आहे 1.0. म्हणजेच 6:30च्या टाइमला वचन दिले तू मला आणि शुभ श्रावणी या दोन्हीही मालिका ठरत आहेत स्लॉट लीडर. शुभ श्रावणी ही मालिका सध्या पाऊण तास म्हणजेच 6:30 ते 7:15 या दरम्यान दाखवली जात आहे आणि वीण दोघातली ही तुटेना ही मालिका 7:15 ते 8 या दरम्यान दाखवली जात आहे. 7 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर लागणाऱ्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा टी.आर.पी आहे 1.7, तर झी मराठी वाहिनीवर 7 ते 7:30 मध्ये असणाऱ्या शुभ श्रावणी आणि वीण दोघातली ही तुटेना या मालिकेचा अवरेज टी.आर.पी आहे 1.5. म्हणजेच 7च्या टाइमला स्टार प्रवाह वाहिनीची लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका ठरतीये स्लॉट लीडर. 7:30 वाजता असणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीच्या मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेचा टी.आर.पी आहे 2.2, तर झी मराठी वाहिनीवर लागणाऱ्या वीण दोघातली ही तुटेना या मालिकेचा टी.आर.पी आहे 2.0. म्हणजेच 7:30च्या टाइमला स्टार प्रवाहची मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका ठरतीये स्लॉट लीडर. रात्री 8 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर लागणाऱ्या तू ही रे माझा मितवा या मालिकेचा टी.आर.पी आहे 3.2, तर झी मराठी वाहिनीच्या दीपज्योती या मालिकेचा टी.आर.पी आहे 2.0. म्हणजेच रात्री 8च्या टाइमला स्टार प्रवाह वाहिनीची तू ही रे माझा मितवा ही मालिका ठरतीये स्लॉट लीडर. या आठवड्यामध्ये झी मराठी वाहिनीवर कमळी आणि सनई चौघडे या मालिकेचा महासंगम दाखवला गेला. रात्री 8:30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर लागणाऱ्या ठरलं तर मग या मालिकेचा टी.आर.पी आहे 3.6, तर झी मराठी वाहिनीवर या आठवड्यामध्ये असणाऱ्या सनई चौघडे आणि कमळी या मालिकेचा महासंगमचा टी.आर.पी आहे 2.6. म्हणजेच रात्री 8:30 ते 9:30 या टाइम मध्ये स्टार प्रवाह वाहिनीची ठरलं तर मग ही मालिका ठरतीये स्लॉट लीडर. रात्री 9:30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर लागणाऱ्या आनंदी या मालिकेचा टी.आर.पी आहे 2.7, तर झी मराठी वाहिनीवर लागणाऱ्या तारिणी या मालिकेचा टी.आर.पी आहे 2.3. म्हणजेच रात्री 9:30च्या टाइमला स्टार प्रवाह वाहिनीची आनंदी ही मालिका ठरतीये स्लॉट लीडर. सध्या तारिणी आणि देवमाणूस मधला अध्याय या मालिका पाऊण तास दाखवल्या जात आहेत. रात्री 10 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर लागणाऱ्या बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा टी.आर.पी आहे 2.2, तर झी मराठी वाहिनीच्या 10:15 ते 11 मध्ये असणाऱ्या देवमाणूस मधला अध्याय या मालिकेचा टी.आर.पी आहे 2.0. म्हणजेच रात्री 10च्या टाइमला स्टार प्रवाह वाहिनीची बाई तुझा आशीर्वाद ही मालिका ठरतीये स्लॉट लीडर. सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर घरोघरी मातीच्या चुली ही मालिका पाऊण तास म्हणजेच 10:45 ते 11:30 या दरम्यान दाखवली जात आहे. रात्री 10:30च्या टाइमला स्टार प्रवाह वाहिनीवर लागणाऱ्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा टी.आर.पी आहे 1.8, तर झी मराठी वाहिनीवर 10:15 ते 11 मध्ये असणाऱ्या देवमाणूस मधला अध्याय या मालिकेचा टी.आर.पी आहे 2.0. म्हणजेच रात्री 10:30च्या टाइमला झी मराठी वाहिनीची देवमाणूस मधला अध्याय ही मालिका ठरतीये स्लॉट लीडर. रात्री 10:45 ते 11:30 मध्ये असणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीच्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा टी.आर.पी आहे 1.8, तर झी मराठी वाहिनीच्या तुला जपणार आहे या मालिकेचा टी.आर.पी आहे 1.5. म्हणजेच 11च्या टाइमला स्टार प्रवाह वाहिनीची घरोघरी मातीच्या चुली ही मालिका ठरतीये स्लॉट लीडर. तर हा होता या आठवड्यामधील स्टार प्रवाह आणि झी मराठी वाहिनींचा तुलनात्मक टी.आर.पी रिपोर्ट. या आठवड्याच्या टी.आर.पी नुसार स्टार प्रवाहच्या सर्वच मालिकांनी वेगवेगळ्या टाइम मध्ये स्लॉट लीडरचे स्थान मिळवले आहे.
मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? झी मराठी वाहिनीच्या मालिका पुढच्या आठवड्यामध्ये कमबॅक करतील का? की स्टार प्रवाह वाहिनी आपले वर्चस्व कायम राखेल? कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या मराठी झोन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.